पहिली गोष्ट 42 वर्ष आमचं रक्त तुम्ही पिलत सगळ्यांनी. आमच्या टॅक्सचे पैसे तुम्ही सगळ्यांनी मिळून खाल्लेले आहेत. आज 5 वर्षाचे ऑडिट नाही दिले. आम्हाला घेणं देणं नाही. तुम्ही ह्याच्यात जा त्याच्यात जा त्याच्यात जा, आमचं घेणं देणं नाही. आम्ही पैसे टॅक्स भरला होता ना, आमचे पैसे कुठे आहेत? आज तुम्ही त्याच्याबरोबर जाल, उद्या तुम्ही त्याच्याबरोबर जाल. अरे तुम्ही विकासासाठी थोडी गेलेत, तुम्ही तुमच्या विकासासाठी गेलेलात. मला एक बोलायचंय, मगाचपासून एवढी चर्चा आहे, मूलभूत गरजांचा कोणी विषय काढला का? रोटी कपडा मकान, कुठे आहेत नोकऱ्या आमच्या? आमची घरं तुमच्या इथल्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या आयटम लोकांना दिले. बापाचा माल वाटला तुमच्या. आणि आमच्या घरी येतं तुम्ही टॅक्स घेऊन ढोल ताशे वाजवायला, आम्ही टॅक्स न भरल्यावर. आज यांचे सत्तेत आमदार आहेत, यांच्या आमदारांना पाण्यासाठी मोर्चा काढायला लागतो. खासदार तिकडे, 2 मंत्री तिकडे, आमदार तिकडे, डान्स बार तिकडे, हुक्का पार्लर तिकडे, बरोबर ना, जुगाराचे अड्डे तिकडे. विचार करून मतदान करा. मी तुम्हाला 10 वेळा सांगतोय, रस्त्यावरची कामं 100 वेळा रस्ते तेच की 1 माळ्याचं गडकरी रंगा येतं नव्हतं. 36 करोड रुपये तुम्ही दिलेत त्याला डागडुगीला, आणि पीडब्ल्यूडीनी 10 माळ्याचं पूर्ण न्यायालय बांधलं 58 कोटीत विथ फर्निचर. आणि यांनी 1 माळ्याचं 36 कोटीमध्ये रिपेअरिंग केलं. एवढे समजतं तुम्ही आम्हाला? हे सगळे चोर आहेत, कोणत्याही पक्षाचे असू दे. विचार करून मतदान करा. नवीन लोकांना चान्स द्या. हे 5-5 वर्ष यांना, आणि जर कधी माझं तर नवीन सरकारला विनंती आहे वरपर्यंत, त्याला नगरसेवक किंवा आमदार खासदाराला उभं राहायचं ना, 5 वर्ष बॉर्डरवर जाऊन आधी काम कर, तरच तुला तिकीट भेटेल. तिकीट तर असे मागतात, घरात 4-4 तिकीट मागतात. कुठे आले? अरे आपल्या हिशोबाने मागा. काय मागतोय आपण? 5 वर्षात आपण काय केलं? आपला रिझल्ट दाखवा ना. नोकरी दिली आम्हाला ना, आम्ही ट्रॅफिक टॅक्स, तर मला तर काही टॅक्सचा हिशोबच कळत नाही. माझं तुम्ही इथे सगळे 2-3 जण ऍडव्होकेट आहेत, ते शिकलेले लोक आहेत. मी 10वी नापास आहे. नोकरी केल्यानंतर माझा टीडीएस कट होतो. मग बँकेत पैसे ठेवल्यावर तिथे पैसे कट होतात. मुलाबाळांना भेंडी घेऊन गेलो मी हॉटेलमध्ये महिन्यातून एकदा खायला, तर कार्ड घासलं तर तिथे 18% मला जीएसटी लावतात. गाडीत पेट्रोल भरलं तर तिथे मला टॅक्स लावतात. तुम्ही तर इंग्रजांपेक्षा बदतर निघालेत. इंग्रज तर 1500 रुपये कमवणाऱ्यावरती 1% होता इंग्रजांच्या टायमाला 1947 साली. शेवटचा टॅक्स 1%. हा कुठचा टॅक्स आहे? आणि नुसता आंधा कारभार